कोल्हापूर शहरात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाहतूक नियंत्रण शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या वतीनं रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन करत नियमांचं उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगानं आज गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संयुक्त मोहीम राबवत रिक्षांची तपासणी करण्यात आली. यावेळी रिक्षांची कागदपत्र तपासून परवाना, फिटनेस, विमा तसंच इतर आवश्यक कागदपत्र नसलेल्या आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोटार वाहन निरीक्षक विनायक सूर्यवंशी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्याणी कुलकर्णी, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब शिरमिरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम परीट तसंच केएमटीचे एस शिनगारे, चालक सचिन पाटील आणि प्रकाश पाटील यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण कक्ष आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.